घाटकोपर पश्चिमचे भाजपचे आमदार राम कदम आपल्या बरोबर आहेत। राम कदमजी, भैयाजी जोशी जे तुमचे सहकार्य म्हणजे संघाचे सहकार्यवाहक आहेत, त्यांनी खरं तर एक महत्त्वाचं विधान केलेलं आहे की घाटकोपरची जी भाषा आहे ती गुजराती आहे म्हणून। तुम्ही गेल्या 4 टर्मपासून त्या जागेचं प्रतिनिधित्व करताय विधानसभेचं। काय खरंच भाषा ही बदलली आहे का, गुजराती झाली आहे घाटकोपरची? वंदनीय आदरणीय भैयाजी जोशींच्या विधानाला आपण पूर्णतः अन्यथा घेत आहात। त्यांच्या बोलण्याचा भाव फक्त आणि फक्त एकच आहे की घाटकोपर परिसरामध्ये अधिक गुजराती भाषिक राहतात, अधिक गुजराती बोलणारे राहतात, एवढाच त्यांचा बोलण्याचा भाव आहे। मुंबईची आणि महाराष्ट्राची भाषा मराठी होती, मराठी आहे आणि मराठी राहणार, आणि आमच्या सरकारनं तर तिला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे। तर त्याच्यामुळे भैयाजी जे म्हणालेत त्याच्या पाठीमागचा भाव की घाटकोपरमध्ये अधिक गुजराती भाषिक राहतात, एवढाच त्याचा अर्थ। मग दुसऱ्या भागांमध्ये सुद्धा तर मायनॉरिटी भागांमध्ये मायनॉरिटीची लोक राहतात काही भागांमध्ये, तिथंची मग भाषा मग उर्दू होऊ शकते का, ज्या पद्धतीने आता भैयाजी जोशींनी हे वक्तव्य केलं त्याच्यावरतून? मी म्हणालो ना आपल्याला, पुन्हा आपण त्याला त्याचं काय म्हणतात त्यात विधानाला आपण तोडून दाखवत आहे। विधानाचा अर्थ काय आहे की तिथे अधिक गुजराती भाषिक आहेत, एवढाच त्याचा अर्थ आहे। मुंबई आणि महाराष्ट्राची भाषा मराठी आहे, मराठीच राहणार। त्याच्यामुळे आमच्या वंदनीय आदरणीय भैयाजींच्या वक्तव्याला आपण त्यांच्या बोलण्याच्या पाठीमागचा भाव काय आहे आणि तिथली वस्तुस्थिती काय आहे, ह्या दोन्हींचा आपण जर ताळमेळ लावला तर आपल्या लक्षात येईल। मग भैयाजी जोशी हे भाषिक वाद घडवतात का? मग घाटकोपरमध्ये गुजराती होते, मग नंतर विक्रोळीमध्ये आल्यानंतर ती मराठी होऊन जाणार? मग अक्षय, आपण त्यांच्या विधानाला पूर्णपणे अन्यथा घेतात असं नाहीये। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। राम कदम होते भाजपचे आमदार जे घाटकोपर पश्चिमचं नेतृत्व करतात। त्यांचं असं म्हणणं आहे की भैयाजी जोशी जे संघाचं सहकार्यवाहक आहे त्यांचं वक्तव्य जे आहे ते कुठेतरी तोडून मोडून दाखवलं जात आहे, त्यामुळे संपूर्ण त्यांचं वक्तव्य जे आहे ते माध्यमं दाखवत नाही आहेत। आणि त्याचसोबतच त्यांचं फक्त असं म्हणणं आहे की भैयाजी जोशींचं की घाटकोपरमध्येच फक्त गुजराती भाषिक जास्त राहतात, त्यामुळे तिथे ती भाषा जी आहे ती बोलली जाते, एवढाच त्यांचा बोलण्याचा अर्थ आहे, असं मत जे आहे ते राम कदम यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केले। व्हिडिओ जर्नलिस्ट खंडू कसबेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।